आता एक मोठी बातमी समोर येते। परभणीतल्या दगडफेक प्रकरणातील आंदोलकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालाय। यामुळे आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे। रिपब्लिकन सेनेकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे। सोमनाथ सूर्यवंशी असं या मृत युवकाचं नाव होतं आणि सोमनाथच्या मृत्यूची चौकशी करावी आणि दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेकडून देण्यात आली आहे। बंद दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। तर परभणीमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणी आंदोलकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालाय। अटक करण्यात आली होती। या भीमसैनिकांमध्ये 35 वर्षीय युवक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाल्याची बातमी आज समोर आली आहे। याचमुळे आंबेडकरी समाजाने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे। परंतु मी माझ्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की या देशाचे संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे। आपण गौतम बुद्धांना मानतो, त्यामुळे उद्याचा जो बंद आंबेडकरी समाजाने पुकारलेला आहे, हा बंद अत्यंत शांततेने पार पडावा असं आवाहन रिपब्लिकन पार्टी आपला खरात पक्ष आपणास करत आहे। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। रिपब्लिकन सेनेकडून नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे। या बंद दरम्यान मोर्चा किंवा आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये। दरम्यान सकाळच्या वेळेस नांदेडमधील बाजारपेठ बंद असल्याचं पाहायला मिळतंय। शिवाय परभणीकडे जाणाऱ्या एसटी बस फेऱ्या देखील कालपासून बंद करण्यात आल्यात। पोलिसांच्या सूचनेनुसार बस सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। आपण पाहतोय तर या बंदला खरं तर शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेड बंदचं देखील आवाहन आज करण्यात आलेलं आहे। रिपब्लिक सेनेकडून नांदेड बंदची हाक देण्यात आली आहे। या बंद दरम्यान मोर्चा किंवा आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। दरम्यान सकाळच्या वेळेस नांदेडमधील बाजारपेठ बंद असल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। शिवाय परभणीकडे जाणाऱ्या एसटी बस फेऱ्या देखील बंद करण्यात आल्यात आणि परभणीतल्या दगडफेक प्रकरणातील आंदोलकाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला। यामुळे आता वातावरण चांगलंच तापलंय। परभणी बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच शहरातील दुकानं बंद असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय परभणीतली। परभणीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय आणि आंदोलकाचा खरं तर पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झालाय। त्याच पार्श्वभूमीवर ही बंदची हाक देण्यात आली आहे।